आशीर्वादाने आज परभणी शहरामध्ये 29 डिसेंबर 2025 रोजी मी प्रभाग क्रमांक 10मधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवार माझ्या पत्नी सुरेखा कांदे आणि माझे प्रभाग क्रमांक 10मधील सगळे माझे बांधव भगिनी आज या फॉर्मला भरण्यासाठी सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्ही या बँडबाजाच्या शक्ती प्रदर्शनामध्ये आज इथं उपस्थित झालो। नक्कीच येणाऱ्या 16 जानेवारीला हाच शक्ती प्रदर्शनामध्ये विजयाचा गुलाल 10 तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक 10मध्ये लिहू। नाही तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे। मी माझ्या स्वतःचा बोलत नाही आहे, माझे जे चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक 10मध्ये उभी केलेले आहेत। आणि आपण जो प्रश्न केला, अनेक 50 वर्षापासून प्रभाग क्रमांक 10ची अवस्था परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, नाल्या आज 2 महिन्याखाली आपण बघितलं की झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली की इथल्या प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक 10ला बघण्यासाठी उपस्थित नव्हते। फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 10मध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना 10,000 रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळवून दिलेली आहे। वर्धा नगरपालिकेत सुद्धा युती होणार आहे का? बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात। मुंबईची जी महानगरपालिका आहे ती स्वतः बाळासाहेबांचे विचारानं झालेली आहे ती युती। परभणी शहरामध्ये अजूनही काँग्रेस आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे, पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे। जर नक्कीच या 2 दिवसामध्ये जर प्रस्ताव कोणाचा आला तर मी युती करण्यास तयार आहे। अन्यथा स्वबळावर मी परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये स्वबळावर पॅनल उभे करून आम्ही स्वबळावर करणार आहोत।